यस, गुड इव्हनिंग ऑल. हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. मी प्रदीप शितोळे. आजच्या या सेक्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. ओके, सो मित्रांनो, आजच्या सेक्शनमध्ये आपण लास्ट टाइम मध्ये आपण दोन स्टॉक आपण डिस्कस केले होते, जे आपण एंट्री आणि एक्झिट साठी दिले होते, ज्यामध्ये आपण स्विंग साठी एंट्री कुठे करायचे, एक्झिट कुठे करायचे, प्रॉफिट कुठे बुक करायचंय. ओके, आजच्या सेक्शन मध्ये आपण आज जे आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जे ट्रेड आपण प्लॅन केले होते, ओके, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. आणि आपला जो 18 एप्रिलला आपण जो प्रिकॉल आपल्या ग्रुपवरती आपल्या अपडेट केला होता स्विंग ट्रेडिंग साठी, त्याचं आज टार्गेट अचीव झालेलं आहे. त्याबद्दल आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया आजचे जे लाईव्ह मार्केट सेक्शन जे होतं सकाळी आपण 9 ते 10 या वेळामध्ये आपण लाईव्ह मार्केट सेक्शन वरती आपण डिस्कस करतो निफ्टी आणि बँक निफ्टी. ओके, या ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण काय करत असतो, काही लेवल आपण प्रेडिक्ट करत असतो आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, आपल्या सेटअपनुसार. त्यामध्ये एंट्री कुठे करायचे, एक्झिट कुठे करायचे, त्यासाठी काही सेटअप आपण बनवले. त्या सेटअप नुसार आपण त्यामध्ये काय केलेले, एंट्री आपण आज कशी प्लॅन केली होती, ओके, कोणते ट्रेड आपण घेतले होते आणि कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये एंट्री एक्झिट करून प्रॉफिट बुक करायला सांगितलं होता, हे तुम्ही आपल्या लाईव्ह मार्केट सेशनच्या युट्यूब चॅनलवरती अपडेट केलं जातं, तिथे पण तुम्ही पाहू शकता. ओके, आज जर आपण बघितलं सकाळी जो आपण पहिला कॉल जो केला होता, मार्केट थोडंसं डाऊनफॉल मध्ये ओपन झालं होतं, गॅप डाऊन मध्ये ओपन झालं होतं, त्यामुळे पण एका लेवल्स आपण वॉच करत होतो. आणि त्यानंतर मार्केटने जसं फॉल दिला, एक पी साइडला एक कंटिन्यू रॅली मिळाली होती. ओके, सो आपण निफ्टीच्या एक्सपायरी होते तरी पण आपण निफ्टीचा एक कॉल आपण प्लॅन केला होता 22,250चा एक आपण काय केलं होतं 22,300. ओके, हा एक आपण पुढचा ट्रेड आपण प्लॅन केला होता. आणि त्याचबरोबर आपण बँक निफ्टीने पण एक डाऊनफॉल दिला होता. सो आपण बँक निफ्टीमध्ये पण आपण काय केलं होतं, एक डाऊन साइडला रॅली कंटिन्यू मिळत होती, त्यामुळे आपण पुढ साइडलाच आपण एंट्री काय केली होती, प्लॅन केली होती. ओके, तर हे ट्रेड घेण्यासाठी आपण काय केलं, त्यासाठी आपल्याला काही सेटअप्स आहेत, जे आपण इंडिकेटर्स, जे ऍडव्हान्स लेवलचे इंडिकेटर्स आहेत, जे मार्केटमध्ये खूप रेअरली युज केले जातात. त्या इंडिकेटर सेटअप नुसार आपण काय केलं, ते स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केलेल्या आहेत. आणि या सेटअप नुसार आपल्याला समजतं की मार्केटचं काय होतं, कंटिन्युअसली आज डाऊनफॉल होता, त्यानुसार आपण फक्त पुट वरती आज काय केले होते, ट्रेड आपण प्लॅन केले होते. ओके, जो आपण स्विंग साठी जो कॉल प्लॅन केला होता, प्रिकॉल, ओके, आज याचं फर्स्ट टार्गेट आलेलं आहे. तर आपण 18 एप्रिलला आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता, जे आपला टेलिग्राम चॅनल आहे, जो आपल्या पेड क्लायंटसाठी आणि ऍडव्हान्स लेवलचे जे माझे क्लायंट्स आहेत, मेंबर्स आहेत, मेंटरशिप कॅन्डिडेट असतील किंवा ऍडव्हान्स टेक्निकल बॅच करणारे जे क्लायंट्स आहेत, त्यांच्यासाठी काय केलं, त्या मेंबरसाठी मी काय करत असतो, त्या ग्रुपवरती हे कॉल अपडेट करत असतो. ओके, तुमच्यासाठी एज्युकेशन पर्पज साठी असणार आहे. ओके, ऍज पर सेबी गाईडलाईन आपण फक्त त्यांनाच या गोष्टी प्रोव्हाइड करतो जे आपले रजिस्टर्ड क्लायंट आहेत. ओके, किंवा तुम्ही इथे पेड कोर्स साठी जर माझ्यासोबत जॉईन असाल, लाईव्ह मार्केट सेक्शन साठी तुम्ही जर माझ्यासोबत जॉईन असाल, तरच तुम्हाला या फॅसिलिटीज तुमच्यासाठी अवेलेबल असतात. ओके, तो प्रिकॉल लिमिटेड आपण बाय करण्यासाठी सांगितला होता. तो किती रुपयाला बाय करायला सांगितलं होतं, 425 ते 410 आपण ऍव्हरेज करायला सांगितलं होतं. 460 480 प्लस हे दोन टार्गेट दिले होते. तर हा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केला होता, 18 एप्रिलला अपडेट केला होता. ओके, आणि आज जर आपण चेक कराल तर इथे काय झालेलं आहे, प्रिकॉलचं आज काय झालेलं आहे, टार्गेट इथे तुम्हाला अचीव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. ओके, प्रिकॉल जर आपण या ठिकाणी चेक केला तर प्रिकॉल आपण प्राइस ऍक्शन आणि आपला जो सेटअप आहे, ओके, जे आपला स्ट्रॅटेजी सेटअप आहे, या सेटअप नुसार आपल्या तो स्क्रीनर मध्ये आला होता, जे आपण स्ट्रॅटेजीज काय केलेले, जसे आपण ऑप्शनचा आपण जो सेटअप बनवलेला आहे, तसं स्ट्राईक प्राइसचं पण आपण काय केलेलं आहे, एक स्क्रीनर आपण बनवलेलं आहे. ओके, स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी पण काय केलेलं आहे, आपण एक स्क्रीनर बनवलं आहे. त्या स्क्रीनर मध्ये हे आपल्या डॅशबोर्ड मध्ये स्टॉक येतात, ते स्टॉक आपण काय करतो, बाईंग साठी आपण काय करत असतो, प्लॅन करत असतो. आज पाहायला गेलं तर 5 ते 6 स्टॉक आले होते, पण आज आपण कोणताही ट्रेड आपल्या इक्विटीमध्ये बाय करण्यासाठी दिलेला नाहीये, कारण मार्केट थोडंसं डाऊनफॉल मध्ये, तुम्ही बी थोडंसं करेक्शन मोड मध्ये मार्केट, त्यामुळे आज कोणताही लेवल्स आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेले नाहीये. ओके, सो प्रिकॉल लिमिटेड जो आपण प्लॅन केला होता, सेम 18 एप्रिलला आपण तो प्लॅन केला होता. इथे आपल्याला पाहता येईल प्रिकॉल लिमिटेड. ओके, एक प्राइस ऍक्शनच्या बेसवरती आपण तो प्लॅन केला होता. त्याचं टार्गेट आपण 460 480 दिलं होतं. आज जर पाहिलं तर आपण त्या 463चा आज काय झालेला आहे, हाय त्यात जाऊन आलेला आहे. 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये तुम्ही पाहू शकता. सो आपण 18 एप्रिलला आपण तो काय केला होता, आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केला होता. सो तुम्ही डायरेक्टली 18 एप्रिलला पण आपण तुम्ही चेक करू शकता. तर 18 एप्रिलला आपण तो 410 425च्या रेंज मध्ये तो बाय करायला सांगितला होता. ओके, इथे आपण 18 एप्रिलला काय झालं होतं, एंड ऑफ द डे तो आपण प्लॅन केला होता 420 425च्या रेंज मध्ये, या लेवलला आपण तो बाय करण्यासाठी सांगितला होता. 400 झालं तर तुम्ही जर बाय केला असता तर तुम्हाला तो या लेवलला तो तुम्हाला इथे बाय करता आला असता. ओके, सो या लेवल नंतर आपण तो 460च्या टार्गेटसाठी आपण होल्ड केला होता. आणि त्यानंतर
18 तारखेनंतर हा पूर्णपणे साईडवेज होता. 390चा आपण स्टॉप लॉस फॉलो करायला सांगितलेला आहे. इथे स्टॉप लॉस तर हिट नाही झालेला, पण आपण जे टार्गेट दिलं होतं हे टार्गेट आज काय झालेलं ते अचीव्ह झालेलं आहे. ओके, तर हा आपण 18 एप्रिल दिला होता आणि पुढच्या एक 10 ते 12 सेक्शन्स मध्ये जे आपलं टार्गेट आहे हे टार्गेट तुम्हाला इथे अचीव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. ओके, तर या पद्धतीने आपण हा अपडेट केला होता आणि खूप मोठी वीक बनलेली आहे. आपलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर सडनली काय झालं, तो रिव्हर्स आलेला आहे. तर आपण तो 410 425 या रेंजला आपण तो ऍव्हरेज करायला सांगितला होता. इथे जरी बाय केला असता, एक 10 ते 15 दिवसाच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला 9:15च्या पहिल्या कॅन्डल याचं काय झालेलं आहे, टार्गेट या ठिकाणी अचीव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. ओके, तर हा कॉल जर कोणी घेतला असेल तर यामध्ये जवळपास 420 आपण 425 ला आपण जर बाय केला असेल तर 460 म्हणजे जवळपास 5 पॉईंटची रॅली 5% रॅली आपल्याला काय दिलेली त्या टार्गेट त्यांनी काय केलेलं आहे, बुक केलेलं आहे. ओके, तो टार्गेट ज्यांनी घेतलेला आहे, सो प्रत्येक कॉल आपण गेला असत नाही, पण आपले जे क्लायंट्स आहेत त्यांनी घेतला असेल तर त्यांनी आज काय केलेलं आहे, आज याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे. ओके, त्यांचे जे प्रॉफिट असतात ते आपण मंथली आपल्या टेलिग्राम आपलं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल त्याचे मंथली पीएनएल आपण अपडेट करत असतो. ज्यांनी एंट्री एक्झिट करून प्रॉफिट बुक केलेलं आहे, डेली ऑप्शन मध्ये ट्रेड करतात, त्यांचं लाईव्ह मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांचे ट्रेडिंग सायकोलॉजी किंवा त्यांचे ट्रेडिंगचे डेट्स आहेत, किती दिवस ते प्रॉफिट मध्ये किती दिवस ते लॉस मध्ये, त्यांचं पीएनएल मंथली पीएनएल पण काय केलं जातं, आपल्या युट्यूब चॅनलवरती अपडेट केलं जातं. ओके, तर या पद्धतीने आपण स्विंग ट्रेडिंग जर आपण प्लॅन करत असेल तर स्विंग ट्रेडिंग साठी तुम्ही या स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही मार्केटमधून चांगला प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता. ओके, हे असे जे कॉल असतात हे आपले जे ऍडव्हान्स कोर्स करतात त्यांना आपण या लेवल पण समजतात. ओके, आणि त्यांना एंट्री एक्झिट कुठे करायचे त्याची स्ट्रॅटेजी परफेक्ट झाल्यामुळे ते मॅक्झिमम टार्गेट साठी पण काय होतात, ते त्या कॉलला होल्ड करू शकतात. ओके, हे जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल, नॉलेज गेन करायचं आणि अर्निंग करायचं असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. पीएस अकॅडमी एक रेप्युटेड आपली कन्सर्न आहे जे मागच्या 7 ते 8 वर्षापासून मार्केटमध्ये, ओके, युट्यूबवरती आपण इतके दिवस अपडेट नव्हतं, पण युट्यूबवर चॅनलवरती आपले जे क्लायंट्स आहेत, जे आपले मेंटोर कॅन्डिडेट्स आहेत, जे माझे रजिस्टर क्लायंट आहेत, त्यांचे रिव्ह्यू तुम्ही बघू शकता, जे मार्केटमध्ये अर्निंग कसं करतात ते आणि लर्निंग कसं करतात ते. ओके, जर तुम्हाला जेन्युअनली जर तुम्हाला अर्निंग आणि लर्निंग करायचं असेल आणि त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह सपोर्ट तुम्हाला असणार आहे आणि 1 वर्षामध्ये तुम्ही ऑप्शन मध्ये पण काय होऊ शकता, एक्सपर्ट होऊ शकता. कारण मित्रांनो, ऑप्शन हे तुम्हाला 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये समजत नाही. त्यासाठी आपण जो ऑप्शनचा कोर्स प्रोव्हाइड करतो हा पूर्णपणे 1 वर्षाचा असणार आहे आणि तुम्हाला जो सपोर्ट जो असणार आहे हा लाईव्ह सपोर्ट असणार आहे. ओके, हे आपण सांगत नाही तर हे आपण काय करतो, फुलफिल सुद्धा करतो, जे तुम्ही लाईव्ह मार्केट सेशनला अटेंड करून तुम्ही आम्हाला जॉईन करून तुम्ही पाहू शकता. ओके, तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर या खाली तुम्हाला नंबर मी या ठिकाणी शेअर करणार आहे. सो माझं नाव प्रदीप शितोळे नावाने तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवू शकता. ओके, सो नंबर आहे 8237527725. ओके, या नंबरला पिंग करा. म्हणजे तुम्हाला जे सकाळी जे लाईव्ह मार्केट सेशन असतं, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण कशा लेवल्स आपण प्लॅन करत असतो आणि एंट्री एक्झिट लेवल कशा आपण प्रेडिक्ट करतो, हे जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही लाईव्ह मार्केटला पण जॉईन करू शकता. ओके, तुम्हाला जर आणखी डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या बॅकएंड टीमचा नंबर मी तुम्हाला शेअर करणार आहे. युट्यूब चॅनलला तुम्ही आपल्या जे चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून असे जे कॉल्स किंवा आपण अपडेट जे असतं ते आपण तुम्हाला डेली बेसिसवरती काय केले जाणार आहे, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, सो नॉलेज गेन करा, अर्न करा, लर्न करा. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.